आम्ही बनवते महाराजांचा अमेरिकेतला किल्ला. काल तुम्ही बघितलात आपण माती कशी शोधली, बॉक्सेस कसे मिळवले, पण किल्ला बनवायचा असेल तर सगळ्यात गरजेचं काय आहे? मित्र, आपले मावळे. आज सगळ्या मावळ्यांसोबत सुरू करतोय खरा पाया तयार करायला. सगळे बॉक्सेस लावून घेतले, आधीपेक्षा थोडं वेगळं. यावेळी साचा थोडा उंच आणि थोडा लांब करायचा ठरवला. मग आली माती चाळायची वेळ, ज्यानं खालची जड माती आणि वरची नाजूक माती वेगळी होणार. त्यासाठी आम्ही एक मेशनेट आणलं होतं. त्यावर सगळी माती टाकली आणि तीच चाळून घेतली. जवळपास आम्ही 2 पोती माती चाळली आणि वर राहिलेली जी छोटी दगड होती त्याचा आता डोंगर बनणार. महाराज म्हणायचे, लहान दगड दुर्लक्षित करू नका, तेच गडाच्या भिंती मजबूत करतात. हार्ड विषय. आणि मग आला माझ्या किल्ल्याचा सगळ्यात आवडतीचा टप्पा, चिक्कल तयार करणं. मातीमध्ये थोडं थोडं पाणी घालत गेलो. हात घातल्यावरती थंडगार माती, ती ओलसर भावना. थोडा ट्रायल अँड एरर केला, पण शेवटी मिळाली एक परफेक्ट कन्सिस्टन्सी. ना फार पातळ ना फार घट्ट, जसं महाराजांचं धोरण, संतुलित आणि अचूक. मग चिक्कूल तयार झाल्यावर त्या मागच्या बॉक्सेसवर एक प्लॅस्टिक टाकले. प्लॅस्टिक का? ते बॉक्स ओला होऊ नये म्हणून ती प्लास्टिक कसं आहे डोक्यालिटी प्लॅस्टिक उगत नाही. द प्लास्टिक इज टू क्रिएट अ मॉइश्चर बॅरियर बिटवीन द कार्डबोर्ड अँड द कापड. त्यावर मग कपडा टाकला आणि मग सगळे मावळे तयार झाले किल्ल्यावर पहिला मातीचा हात मारायला. जशी जशी एक एक मूठ माती चढत गेली तसं वाटलं की हे फक्त बांधकाम नाही, ही काहीतरी एक भावना आहे. आम्ही अमेरिकेत असलो तरी या मातीमध्ये आपलं महाराष्ट्र दडले. तीच श्रद्धा, तीच जिद्द. आणि सगळे एकत्र येऊन जेव्हा काम केलं तेव्हा जाणवलं की किल्ला फक्त मातीचा नसतो रे, तो आठवणींचा, दोस्तीचा आणि अभिमानाचा असतो. तर आम्ही सगळ्या मावळ्यांनी मिळून हा उत्साहात आणि आनंदात हा किल्ला उभारलेला आहे. आता उद्या होणार आहे बुरुज, तटबंदी आणि अशी काहीतरी गोष्ट आहे ज्यासाठी आम्ही पण एक्सायटेड आहे. पण जर तुम्हाला पण ती बघायची असेल तर फॉलो करा, जर केला नसला तर, आणि बघत राहा अमेरिकेतील महाराजांचा किल्ला. जय भवानी.